बेळगावी यल्लमा देवीच्या यात्रेत लाखोंची उलाढाल। उदग आई उदच्या गजरात लाखो भाविकांनी घेतले देवीचे दर्शन। पाहूया आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील खटावच्या श्री यल्लमा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिभावात संपन्न झाली। सालाबादप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी तिथीला यात्रेचा मुख्य दिवस होता, म्हणजेच शनिवारी 7 डिसेंबर रोजी मोठी यात्रा भरली होती। महाराष्ट्र व कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले व देवीच्या पालखीवर भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आली। देवीच्या दर्शनासाठी मंदिरात मोठ्या रांगा लागल्या होत्या। ग्रामपंचायत व यात्रा कमिटीच्या वतीने मंदिरात रांगेतून दर्शन मिळण्यासाठी सोय करण्यात आली होती। यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यात्रेमध्ये खेळणी, स्टेशनरी व मेवा मिठाई यांची दुकाने थाटली होती। तसेच मुलांच्या व युवकांच्या करमणुकीसाठी लहान पाळणा, मोठा पाळणा, जॉईंट व्हील व ड्रॅगन अशी साधने उपलब्ध होती। ड्रॅगन पाळणा सर्वात लक्षवेधी ठरत होता। तसेच खटावच्या यात्रेमध्ये खिलार जनावरांच्या बाजाराची मोठी परंपरा आहे। चालू वर्षी बऱ्यापैकी शेकडो जनावरे विक्रीसाठी दाखल झाली होती। जनावरे खरेदीसाठी अनेक शेतकरी व व्यापारी यांची लगबग दिसून आली। सायंकाळी देवीच्या पालखीची मंदिराभोवती प्रदक्षिणा होऊन कीच पडणे हा धार्मिक कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता झाली। पाहूया आमचे प्रतिनिधी समोर बोलताना मंदिराचे पुजारी ॲडव्होकेट अण्णासो पुजारी म्हणाले, श्री यल्लमा देवी रेणुका देवी देवस्थान खटाव यात्रा अत्यंत ग्रामीण भागामध्ये कर्नाटक सीमेवर असलेल्या गावामध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने ग्रामीण भागातील ही जत्रा यात्रा अत्यंत या वर्षाची सुरुवात होते। या यात्रेनंतरच अनेक गावामध्ये या यात्रेचा महोत्सव सुरू होत असतो। सलग 4 दिवसांची यात्रा, पहिला दिवस नैवेद्य गणपती आणि यात्रा मुख्य दिवस मध्ये जाण्याचा आजचा दिवस मुख्य दिवस आहे। आणि या मुख्य दिवसामध्ये या वर्षी अत्यंत सुंदर नियोजन यात्रा कमिटीने करून यात्रेचं स्वरूप अत्यंत वाढत आहे, गर्दी वाढत आहे। अशा या गर्दी वाढण्याच्या प्रोसेसमध्ये यात्रेच्या मंदिरामध्ये सभोवताली यात्रा चांगल्या पद्धतीने सुसंगत आहे। प्रशासनाने सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। या यात्रेचं जागा कमी पडत असल्यामुळे यावर्षी यात्रेच्या अनेक फेरी दुकानदारांच्या विक्रेत्यांसाठी पाहण्यासाठी या मंदिराच्या मागच्या बाजूला नवीन जागेचं कमिटीने आपल्याला हे नियोजन केलं। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।